नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओयासिस करिअर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 14 डिसेंबर 2014 रोजी जो TET पेपर क्रमांक 1 झाला होता, या पेपरमधील गणित म्हणजे मॅथमॅटिक्स या विषयाच्या संदर्भाने जे 30 प्रश्न आले होते, या 30 प्रश्नांवर विश्लेषणात्मक चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत। आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर 2013 पासून ते 2021 पर्यंत झालेले जे काही TETचे विविध विषयाचे व्हिडिओ आहेत ते अपलोड केलेले आहेत, ते सुद्धा तुम्ही बघू शकता, कारण येणाऱ्या TET साठी ते तुम्हाला मार्गदर्शनपर ठरू शकता। तर अधिक वेळ न घेता 2014 मध्ये झालेला जो TETचा पेपर क्रमांक 1 आहे, त्यामधील मॅथच्या क्वेश्चनचा सराव करूयात। प्रश्न पाहूयात आपण। खालीलपैकी जोडमूळ संख्यांचा पर्याय कोणता? आता 129, 131, 139, 141, 179, 181, 159, 161। आता प्रथमतः जोडमूळ संख्या म्हणजे काय आपण ते पाहू। तर जोडमूळ संख्या म्हणजे ज्या दोन क्रमवार मूळ संख्या यांच्यामध्ये 2चा फरक असतो, किंवा आपण असं म्हणू की जोडमूळ संख्या कधीच एकटी येत नाही। ज्या दोन मूळ संख्या असतात त्यांच्यामध्ये फक्त एक संयुक्त संख्या असते। जसं उदाहरणादाखल पाहूयात 3, 5। बघा 3 आणि 5 ही जोडमूळ संख्या आहे, यांच्यामध्ये फक्त एकच आहे 4। 5, 7 यांच्यामध्ये 6। 11, 13 यांच्यामध्ये एक संख्या। 17, 19, 29, 31, 41, 43, 59, 61, 71, 73 म्हणजे 1 ते 100 पर्यंत 1 ते 100 पर्यंत जोडमूळ संख्यांच्या किती जोड्या आहेत? तर 8 जोड्या आहेत, बरोबर। मग आता पुढे पहा, तर 100 ते 200च्या दरम्यान 7 जोड्या आहेत। कशा आहेत ते पहा। 101, 103, 107, 109, 137, 139, 149, 151, 179, 181, 191, 193, 197, 199। मग आपलं उत्तर काय झालं? पर्याय क्रमांक 3 हे पहा, 179, 181। आता जर तुमच्या 200 पर्यंत हे पाठ आहे तर काही अडचण नाही नाही तर कसं सोडवायचं ते आपण पाहू। आता पहा, 100 आपण पर्याय कटपत्तीने जो सरळ सरळ, कारण की आपल्याला माहित नाही ना। 129, मग 129 सरळ सरळ पहिले 2ची कसोटी नाही, मग आता 3ची कसोटी। 9, 10, 11, 12 129ला 3 ने भाग जातो। जर 3 ने भाग जातो तर याचा अर्थ ही काय आहे? संयुक्त संख्या आहे। 43 त्रिक 129 म्हणजे हा पर्याय कटला। 131 तर पाहायचं काम नाही, कारण पर्यायच कटला। 139, 141 बघा, 9 आणि 1 10 आणि 3 13। बरं ठीक आहे, पुढे चला। 4 आणि 1 5 आणि 1 6 6 म्हणजे 3 ने भाग जातो, कारण ज्या संख्येच्या आडव्या बेरजेला 3 ने भाग जातो त्या संख्येला 3 ने भाग जातो। 47 त्रिक 141 म्हणजे हा पर्याय कटला। इथे तर हे तर आपलं उत्तरच आहे का, कारण या दोघांनाही कशालाच फरक जात नाही आणि दोघांमध्ये 2चा फरक आहे, झालं आपलं उत्तर। पर्याय 4 पहा, तर 5 आणि 1 6 6 9 15 15 म्हणजे 3 ने भाग जातो। 59 त्रिक 159 झालं, म्हणजे हा सुद्धा पर्याय कटला। आणि याला पण 6 आणि 1 7 आणि 1 8 तर याला 7 ने भाग जातो। 23 7 131 म्हणजेच काय, सरळ सरळ इथे आपलं असं कळतं की पर्याय 1, पर्याय 2 आणि पर्याय 4 यांच्यापैकी एका संख्येला 3 ने भाग जातो, म्हणजे ते पर्याय कटले। उत्तर मिळतं पर्याय क्रमांक 1। पुढचा प्रश्न पाहूयात। प्रश्न आहे आपला, 13 ते 88 या संख्यांमधील समसंख्या आणि विषम संख्या यांच्या बेरजेतील फरक किती? मग काय करावं लागेल? पहिले आपल्याला 13 ते 88 यामधील एकूण संख्या काढावं लागेल। एकूण संख्या आपण कशा काढतो? तर शेवटची संख्या 88 वजा पहिली संख्या 13 बरोबर किती आलं? 8 मधून 3 गेले, आले 5। 8तून 1 गेला 7 प्लस 1 म्हणजे एकूण संख्या 76 भागेला 2। ओके, म्हणजे 38 हे सम, 38 हे विषम। आता ज्या 38 सम आहे आणि ज्या 38 विषम आहे यांची बेरीज करायची। मग बेरीज कशी करतो आपण? पहिली समसंख्या 13 नंतर कोणती आली? 14, कारण 13 तर विषम आहे। शेवटची समसंख्या 88 भागेला 2 बरोबर, गुणिले एकूण 38। आता विषम, पहिली विषम 13, शेवटची विषम 87 भागेला 2 गुणेला
38. मग आता या सगळ्यांचा गुणाकार भागाकार करून जे उत्तर येईल त्यांची वजाबाकी करायची. आपण ते करून घेऊयात. हे बघा, तुमच्या सोयीसाठी व्यवस्थित सगळं DTP करून दिले, कारण लिहायला थोडी अडचण जाते. एकूण नैसर्गिक संख्या आल्या 76. इथं सूत्र पण दिलेत. एकूण सम 38, एकूण विषम 38. मग एकूण समसंख्यांची बेरीज आहे 1938, विषम संख्यांची बेरीज आहे 1900. मग आता त्यांची वजाबाकी 38. ऑप्शन नंबर 1 होणार आहे. तुम्हाला इथं व्यवस्थित DTP करून दिलंय. शांत चित्ताने ते लिहून घ्या किंवा याचा स्क्रीनशॉट घ्या. पुढे चलूयात आपण. पाचचा घातांक वजा 2 ही स्थानिक किंमत असणारा अंक खालील पर्यायापैकी कोणत्या संख्येत आहे? आता पर्याय कसे आहेत? पॉईंटमध्ये दिलेत. म्हणजे याचा अर्थ पहिले 5चा घातांक वजा 2 याचं कन्व्हर्जन करून घ्या. बघा, 5चा घातांक वजा 2 याचा अर्थ आहे 1/5चा घातांक 2. मग 1/5चा वर्ग म्हणजेच काय? 5 गुणिले 5 म्हणजेच काय? 5 5 25. मग आता 1/25 म्हणजेच काय? 0.04. आलं लक्षात? कारण आपण जर भागाकार केला तर उत्तर काय येतं? 0.04. मग आता अशी कोणती संख्या आहे ज्याची स्थानिक किंमत 0.04 आहे? तर पहा, 4 कुठे कुठे आहे? इथे 4 कुठे कुठे आहे ते लिहून घ्या आधी पहिले. हे बघा, 4 इथे आहे, 4 इथे आहे, 4 इथे आहे आणि 4 इथे आहे. मग इथे 4ची किंमत किती आहे? 4. इथे 4ची किंमत किती आहे? 0.4. इथे 4ची किंमत किती आहे? 0.004. इथे 4ची किंमत किती आहे? 0.04. बरोबर आहे. मग आता आपलं कोणती पाहिजे ते काय म्हटले की स्थानिक किंमत याचा व्हॅल्यू. मग याचा व्हॅल्यू किती आला? 5चा घातांक वजा 2चा 0.04 कुठं आहे? पर्याय क्रमांक 1 मध्ये आहे. आता तुम्ही म्हणणार सर ही किमती कशा काढल्या? बरोबर ना? तर चला त्याची आपण बेसिक माहिती पाहूया. स्थानिक किंमत म्हणजे काय? तर संख्येतील अंकाची स्थानिक किंमत ही तो अंक ज्या स्थानावर आहे त्यानुसार ठरते. संख्येतील अंक ज्या स्थानी आहे त्या स्थानाच्या किमतीने अंकाला गुणावे म्हणजे अंकाची स्थानिक किंमत मिळेल. अंकाची स्थानिक किंमत बरोबर अंक गुणिले स्थानाची किंमत. अंकाची स्थानिक किंमत म्हणजे त्या अंकाच्या पुढे जेवढे अंक असतील तेवढे शून्य त्या अंकावर द्यावे. दशांश अपूर्णांकातील अंकाची स्थानिक किंमत कशी आहे ते पहा. आता अंक, स्थान, स्थानिक किंमत. आता आपण जो उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक 1 तेच तुम्हाला डिवाइड करून दाखवलं. 8ची स्थानिक किंमत किती आहे? एकक स्थानी 8. दशांश स्थानी गुणिले 1/10 0.6 0.4 म्हणजे दशांश, शतांश, सहस्रांश 0.05. आपली व्हॅल्यू होती वजा 5ची म्हणजे 5चा घातांक वजा 2ची 0.04. 0.04 कुठे? हे बघा, शतांश. उत्तर झालं पर्याय क्रमांक 1. स्वराजचा 7वा वाढदिवस स्वराजचा 7वा वाढदिवस हा 13 डिसेंबर 2014 शनिवारी आहे. मग आता तर त्याचा जन्म दिवसाचा वार कोणता? सरळ सरळ लिहूनच घ्यावं लागेल आपल्याला. 7वा वाढदिवस आहे ना. 7वा, 6वा, 5वा, 4था, 3रा, 2रा, 1ला आणि जन्म. बघा 2014. मग आता इथं 13, 12, 11, 10, 9 बरोबर. काय राहिलं आपलं? हां, इथे 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 13, इथे 12, इथे 11, इथे 10, इथे 9, इथे 8 आणि इथे 7. इथे लक्षात. म्हणजे 2007ला जन्म झाला. पण आता वार काढायचा आहे. मग आता 2014ला 1 दिवस वाढला होता बरोबर. 2013ला 1 दिवस, 2012 2 दिवस, लीप वर्ष आहे ना. म्हणजे आपला तास काढत जायचं ना. मग जेव्हा आपण असं सगळं काढतो, आता बघा सगळं तुम्हाला सिस्टमॅटिक करून दिलंय. ओके. हे बघा 2014चा शनिवार आहे. कुठं? इथं दिलंय ना आपल्याला. मग आता 13ला शुक्रवार असं जरी गेले तरी उत्तर येतं. पण आपण डायरेक्ट काउंटिंग करून घेतली. 1 2 1 1 1 2 1. तुम्ही म्हणाले 1 2 1 2 कुठून आले? तर आपला बेसिक नियम आहे की जर सर्वसाधारण वर्ष असेल तर 1 जानेवारीला जो दिवस असतो पुढच्या वर्षी तो एका दिवसानं वाढतो. व जर लीप वर्ष असेल तर 2 दिवसानं वाढतो. म्हणजे या दिवशी जो जन्म असेल तो 2 दिवसानं वाढला कारण की तर लीप वर्ष. नंतर 1 दिवस 1 दिवस 1 दिवस, नंतर लीप वर्ष तर 2 दिवस. यांची सगळ्यांची बेरीज भागेला 7, बाकी आलं 2. म्हणून शनिवार वजा 2 गुरुवार. वजा काय केलं? कारण आपण रिवर्स जात होतो. चला पुढचा प्रश्न पाहूयात. खालील
आयताकृतीत एकरूप कोणांच्या जोड्या किती? आता काय करावं लागेल आपल्याला, पहिले आयताकृती समजून घ्या. अशी आहे म्हणजे यामध्ये मूळ एक आयत आहे. ओके, मग आता पहिले यामध्ये काय आहे, किती जोड्या आहे बघा. आयत 4 एकूण 90 90 90, म्हणजे इथे किती जोड्या झाल्या 4. आता बघा जो मूळ आयत आहे त्याला आता फक्त मी एक रेषा टाकली, अशी एकच कर्ण टाकला, बरोबर. मग आता बरोबर 2 भाग झाले. कसे कसे झाले, तर जेव्हा कर्ण टाकला तेव्हा आपलं काय मिळालं, हा 90 हा 90 कन्फर्म. मग आता एक कोण 90चा आहे, हा कोण थोडा छोटा वाटतोय, म्हणजे हा असणार 30 आणि हा असणार 60. हा 60 तर हा 30, हा 30 तर हा 60, म्हणजे 30 60 90चा आपला हा त्रिकोण मिळालेला आहे. म्हणजे ते 60 60 30 30 किती झाल्या, 30च्या 2 60च्या 2, ह्या 4 ह्या 4. आणि आता ही फायनल आकृती तयार झालेली आहे. येते लक्षात, यामध्ये असं आणि असं. मग आता इथे बघा, हे तर तुमच्या लक्षात आलं. आपण याला व्यवस्थित डायग्राम बनवून घेतले आहेत. तुमच्या सोयीसाठी किती व्यवस्थित करून ठेवले बघा. ह्या आयतामध्ये किती झाले, 90 अंशाचे 4. इथे हा त्रिकोण 60 अंशाचे 2 30 अंशाचे 2. आता इथे काय झालं पहा, आपण एक घेऊयात, असा असा आणि असा एक त्रिकोण तयार झाला, असा असा आणि असा एक त्रिकोण तयार झाला. मग यामध्ये बघा 60 अंश 60 अंश 60 अंश 60 अंश 60 अंश 60 अंश, म्हणजे 60 60 60. हा 30 60 90चं प्रमेय होतं. इथे 60 60 60, मग किती झाले, 1 2 3 4 5 6. हे बघा 6. आणि इथे पहा, हा मोठा असा इकडनं इथे आणि इथे, इकडनं इथे इथे आणि इथे, बरोबर. मग हा 60 60 60 झाला. आता हा 30 30, हा 120, हा 120, हा 30 30, म्हणजे 30 30 60 आणि 120 180. मग 30 अंशाचे 4 1 2 3 4 आणि 120चा हा 1 आणि हा 1 2, बरोबर. मग आता सगळ्यांची बेरीज करा, किती झाले, 4 2 2 6 4 2 19. ऑप्शन नंबर 4 होणार आहे. पुढचा प्रश्न पाहायचा आहे आपल्याला. 2 मीटर उंची व 70 सेमी त्रिज्या असलेल्या वृत्तचिती आकाराची पाण्याची टाकी आहे. एका नळाने अर्ध्या तासात 1/8 भाग भरतो. आता 1/8 भाग, मग आता टाकी जर 100% असेल तर तिचा 1/8 म्हणजे छेदात 8, म्हणजे 12.5% भाग भरला. किती वेळात, अर्धा तास, म्हणजे समजा 30 मिनिट. ओके, याप्रमाणे आणखीन 2 तास टाकी भरली. आता अर्ध्या तासात 12.5, तर 2 तासात किती, गुणेला 4, 12 चौक 48 आणि वरचे 5, 50%. म्हणजे आता 50% नंतर भरली, आधी 12.5%. एकूण टाकी भरली 62.5%. तर आता रिकामी किती राहिली, 67.5%. कारण एकूण टाकी 100% ना. तर उर्वरित टाकी किती लिटर पाणी मावेल, चला काढूयात आपण. तुम्हाला अगदी व्यवस्थित डीटीपी करून दिलंय. वृत्तचिती आकाराची पाण्याची टाकी 1/8 भाग भरते 2 तासात, तर राहिलेला भाग 50% आहे. मग आता उर्वरित किती, तर आता आपण काय करायचंय की 62.5% टाकी भरली, तर रिकामी टाकी आहे 67%. मग 100% म्हणजे 3080 लिटर. आलं लक्षात. तर आता राहिलेल्या टाकीत किती लिटर पाणी मावेल, मग आता आपल्याला ते काढायचंय. आता तुमचा एक प्रश्न असेल, सर 3080 लिटर तुम्ही आणलं कुठून अचानकच, तर त्यासाठी काय दिलंय ते बघा. आपल्याला ते काय म्हटले, 2 मीटर उंची आणि 70 सेमी त्रिज्या. मग आता जर आपण घनफळ काढलं वृत्तचितीचं घनफळ बरोबर पाय आरचा वर्ग गुणिला एच. मग 22/7 गुणिला 70 गुणिला 70, इथं दिलंय ना 70. आणि 2 मीटर म्हणजे 200 सेमी, कारण की त्रिज्या सीमित आहे ना. मग उत्तर आलं 3,30,80,000 सेमी. त्याला लिटरमध्ये करायसाठी 1000 सेमीनं भागितलं, मग उत्तर मिळालं 3080 लिटर. एकूण त्या टाकीत पाणी किती बसतं, 3080 लिटर. मग आता 62% भरली, 37% काढायची. मग 100% म्हणजे 3080 लिटर, हे आपण काढलं. तर 37% म्हणजे किती, 1155 लिटर. ऑप्शन नंबर 2. ओके, चला पुढे पाहूयात. काही पेट्यात समान संख्येत पुस्तके आहेत. प्रत्येक पेटीत 28, 12, 16 पुस्तके ठेवली. प्रत्येक वेळी शेवटच्या पेटीत 3 पुस्तके कमी पडतात, तर पुस्तकांची एकूण संख्या किती.
आता समान ठेवायची म्हणजे लसावी काढायचा. मग चला आपण काढू. 28, 12, 16, 2 न भाग द्या. खाली राहिले 14, खाली राहिले 6, इथे राहिले 8. परत 2 न भाग द्या. 2 7 14, 3 2 6, 4 2 8. ओके, करा गुणाकार. 4 त्रिक 12, 12 7 84 गुणिले 2 गुणिले 2 किती आलंय? 336. मग आता ते काय म्हणलं, प्रत्येक वेळेस 3 कमी पडतात ना, मग आपल्याला 3 वजा करायचे. वजा 3, उत्तर किती आलं? 333. झालं आपलं उत्तर. पण खाली तर पर्याय 333 नाहीच ना, म्हणजे याचा अर्थ 333च्या पटीतील संख्या काढावं लागेल. चला काढून घेऊयात. काय केलं? लसावी काढला. लसाव्याला 336, पण 333 पर्याय नाही, म्हणून 336च्या पटीतील संख्या शोधा. गुणेला 2 672, वजा 3 669. 672 पर्याय, पण वजा 3 पाहिजे म्हणून हा पर्याय काढला. 361 पर्याय काढला. मग आता गुणेला 3 1008, वजा 3 1005. 1005 पर्याय नाही, इथं प्लस केलंय, हा पर्याय काढला. उत्तर मिळालं 1341. बघा 336 गुणेला 4 किती झालं? 4 6 24 म्हणजे 1344, वजा 3 1341. पर्याय 3 उत्तर होणार आहे. पुढचा प्रश्न पाहायचा आहे आपल्याला की 12 वस्तूंची विक्री किंमत 15 वस्तूंच्या खरेदी किमती एवढी आहे, तर या व्यवहारातील नफा किंवा तोटा किती? तर आता बघूयात आपण काय काय करावं लागणार आपला. 12 वस्तूची विक्री, 15 वस्तूची खरेदी. मग समजा आपण एक किंमत ठरवून घेऊ. आता 15 वस्तूची खरेदी किंमत समजा आपण 100 रुपये ठरवली, मग तीच आता 12 वस्तूची असणार आहे. आता आपण जर 15 भागेला 100 केलं आणि 12 भागेला 100 केलं तर उत्तर पॉईंटमध्ये येऊ राहिली. मग आपण काय करू, 12 आणि 15 ने भाग जाणारी एक संख्या शोधू. तर 12 पंचे 60 आणि 15 चौक 60. 60 थोडी लहान होती, थोडीशी मोठी घेऊ. 60ची दुप्पट करू. 15 8 120 आणि 12 10 120. हे असं का? कारण गुणाकार भाग करायला ते सोपं जाईल. मग आता पहा, 15 वस्तू घेतल्या 120 रुपयात, म्हणजे एक वस्तू कितीला घेतली? 8 रुपयाला. 12 वस्तू विकल्या 120 रुपयात, म्हणजे एक कितीला विकली? 10. म्हणजे एका वस्तू मागं 2 रुपयाचा फायदा झाला. पण आता पर्याय तर तसा नाहीच ना, 2 रुपयाचा फायदा. पर्याय टक्के काढायचा आपला, की नफा झाला की तोटा झाला, बरोबर. आणि ती शेकडा काढायचंय. मग आता एका वस्तू मागं 2 रुपये नफा, तर किती वस्तू आहेत सगळ्या? 15. मग आपण ते काढूयात. आता पहा, तुम्हाला सगळं सोयीस्कर करून ठेवलंय. 15 वस्तूची खरेदी किंमत तर 8 रुपयाला एक वस्तू आणि 10 रुपयाला विकलेली वस्तू. मग आता बघा, याचा अर्थ 10 वजा 8 2 रुपये नफा एका वस्तू मागे. 15 वस्तू मागे 30 रुपये. मग 120ला 30 तर 100ला किती? 25%. ऑप्शन नंबर 1 आपलं उत्तर होणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघायचा आपल्याला. तुम्ही एक तर ही DTP केलेली माहिती लिहून घ्या किंवा याचा स्क्रीनशॉट घ्या, कारण या प्रकारचे प्रश्न जर रिपीट झाले तर आपल्याला निश्चित त्याचा फायदा होईल. एका धावण्याच्या शर्यतीत 4 स्पर्धकांनी पूर्ण केलेले अंतर खालील पर्यायात दर्शवले आहे. त्यातील सर्वाधिक अंतर कोणते? बघा, 115.28 हेक्टोमीटर. आता 90,270 डेसिमीटर. 12,271 मीटर. 727.63 डेकामीटर. परिमाण सारखं करून घ्यावं लागेल. मग पहा, 1 किलोमीटर बरोबर 10 हेक्टोमीटर, 100 डेकामीटर, 1000 मीटर, 10,000 डेसिमीटर, 1 लाख आणि 10 लाख. मग 1 हेक्टोमीटर म्हणजे आपण सगळं मीटरमध्ये करून घेऊ. 1 हेक्टोमीटर 100 मीटर, 1 मीटर 10 डेसिमीटर, 1 डेकामीटर 10 मीटर. मग आपण सगळे परिमाण सारखे करून घेतले. हे पहा, तर पर्याय 1 आला 11,528 मीटर. पर्याय 2 आला 9,027 मीटर. पर्याय 3 आला 1,272.1 मीटर. पर्याय 4 आला 7,276.3 मीटर. मग सगळ्यात मोठा कोणता? ऑप्शन नंबर 1, पर्याय 1 आपलं उत्तर होणार. पुढचा प्रश्न आहे की एक घड्याळातील, आपल्याला समजा सरळ सरळ काय म्हणले, एका घड्याळातील मिनिट काटा व तास काटा यांच्यात सकाळी 8 ते 12 वाजेपर्यंत होणाऱ्या काटकोनांची संख्या संध्याकाळी 4 ते 6 वाजेपर्यंत होणाऱ्या काटकोनांच्या संख्येने कितीने जास्त असेल. मग आपले एक नियम माहीत पाहिजे की एका तासात मिनिट काटा आणि तास काटा 2 वेळेस काटकोन करतो.
एका तासात, आता बघा इथे आहे 12 आणि इथे आहे 8, तर ते काय म्हणले बघा 9, 3, 12, 6, ते काय म्हटलेत की 8 ते 9. मग आता जेव्हा 8 वाजल्यापासून असा हा जो मिनिट काटा आहे असा जाईल आणि इथं जाईल आणि आता वाजतील 9, तर 2 वेळेस काटकोन होतो. पण याला एक अपवाद आहे. दुपारी 3 आणि 9 ह्या 2 स्थिती, सकाळी 9 दुपारी 3, या 2 स्थिती वगळता इथे एक एक वेळेसच काटकोन होतो. बरोबर. मग आता पाहूयात आपण. 8 ते 9, 9 ते 10, 10 ते 11, 11 ते 12, इथं 2 वेळेस, इथे 1 वेळेस, इथे 2 वेळेस आणि इथे 2 वेळेस, म्हणजे 2 आणि 2 4, 9 6 आणि 1 7. सकाळी बघा 8 ते 12 या वेळेस झाला 7 वेळेस आणि 4 ते 6, 4 ते 6, मग 4 ते 5 आणि 5 ते 6, 2 आणि 2 4 वेळेस, वजा केली, फरक आला 3. कितीचा फरक आहे? 3चा. ऑप्शन नंबर 1. चला तर बघूयात आपण. तुमच्या सोयीसाठी इथे व्यवस्थित सर्व DTP करून ठेवलेलं आहे. बरोबर. चला मग बघा आता, एका घड्याळातील मिनिट काटा व तास काटा यांच्यात सकाळी 8 ते 12, म्हणजे तर आपण तुम्हाला सगळं व्यवस्थित सुटेबल करून दिलेलं आहे. मग 7 वजा 4 बरोबर 3. उत्तर ऑप्शन नंबर 1. पुढचा प्रश्न पाहायचा आहे. प्रश्न आहे, खालील आकृतीत दाखवल्याप्रमाणे वर्तुळाकृती हिरवळीच्या जागेवर चौकोन ABCD असे आयताकृती मैदान तयार केले आहे. त्यावेळी मैदानाची रुंदी जास्तीत जास्त 10.5 मीटर झाली. M कंस D गुणिले C 60 अंश असेल. बघा हा जो कंस आहे हा किती आहे? 60 अंश आहे. तर वर्तुळाकृती जागेला 4 पदरी कुंपण घालण्यासाठी एकूण किती मीटर काटेरी तार लागेल? ओके. मग आता काय करायचं आहे आपल्याला? यानुसार एक एक स्टेप काढायची आहे. तर पहा आपण काय काय करू शकतो. हा आयत आहे, म्हणजे आपण याला एक असा कर्ण देऊयात आणि एक असा कर्ण देऊयात. बरोबर. कर्ण दिल्यामुळे जो छेदनबिंदू झाला तिथे बरोबर आयताचे 2 भाग झाले. मग आता ही रुंदी जर 10.5 मीटर, तर ही पण किती झाली? 10.5 मीटर आणि ही पण किती झाली? 10.5 मीटर. 10.5, 10.5, 10.5. आता याचे बरोबर छेदनबिंदू तयार झाल्यामुळे याचे 2 भाग झाले. हा किती झाला? 5.25 आणि हा किती झाला? 5.25. ओके. मग आपल्याला आणखी काय काय मिळालेलं आहे? तर पाया मिळाला. बरोबर आहे. म्हणजे हा पाया झाला ना. मग आता जर आपण असा त्रिकोण तयार केला तर ओके. आता यामध्ये आणखी काय काय आहे आपण व्यवस्थित आकृतीद्वारे पाहूयात. बघा 30, 60, 90च्या प्रमेयानुसार कर्ण हा पायाच्या दुप्पट असतो. मग आता हा इथे समजा आपण कुठलेही एक घेऊ, हा घेऊ, हा आणि हा. ठीक आहे. 30, 60, 90चा इथं काटकोन तयार झाला. तर पाया हे 5.25 आणि कर्ण किती झाला? 10.5, 10.50 आहे. बरोबर. मला थोडंसं झूम करून घेऊयात आपण, म्हणजे मला आकृती काढता येईल. ओके. हे बघा, हा आत्ताच आपण काढला होता. किती झालता? 5.25, कारण याच्या अर्धा आहे. हा झाला उंची, हा झाला पाया आणि हा काय झालं? हा झाला कर्ण तुमचा. कर्ण काय असतो? 30, 60, 90च्या प्रमाणानुसार कर्ण हा पायाच्या दुप्पट असतो. म्हणजे हा किती झाला? परत 10.50. ओके. मग आता पहा, पाया मिळाला 5.25, कर्ण म्हणजे आता ही त्रिज्या झाली ना. ही त्रिज्या, ही त्रिज्या, ही पण त्रिज्या आणि ही पण त्रिज्या. तर त्रिज्या मिळाली 10.50. मग परिघ 2 पाय r, 2 गुणिले 22/7 गुणिले 10.50 बरोबर 66 मीटर. 4 वेळेस काढायचं ना. 4 पदरी कुंपण आहे. तर 4 पदरी कुंपण म्हणजे गुणिले 4, 264 मीटर होणार आहे. येते लक्षात? ऑप्शन नंबर 2 आपलं उत्तर होईल. पुढचा प्रश्न पाहूयात आपण. प्रश्न दिलाय 6, 0, 7 आणि 3 यातील प्रत्येक अंक एकदाच वापरून 4 अंकी जास्तीत जास्त किती समसंख्या तयार होतील? मग आता इथं 0 आल्यामुळे आपल्याला दुसरे कुठलेच नियम वापरता येत नाही आणि त्यातल्यात पुन्हा समसंख्या विचारली. म्हणून काय करायचं? सरळ सरळ संख्या बनवायच्या.
किती बनतात बघा, 7630, 7360, 7306, 7036, 3760, 3706, 3670, 3076, 6730, 6370. एकूण आपल्याला किती संख्या बनतात? तर मग आता तुम्हाला इथं बनवून दाखवल्या, मोजा. ह्या किती झाल्या? 4 आणि 4 8 आणि 2 10. एकूण किती? 10 संख्या बनतात. शून्य आल्यामुळे आपल्याला कुठले नियम वापरायचे नाही. काय दिले? दोन संख्यांच्या बेरजेचा वर्ग किती आहे? 3969 म्हणजे x प्लस y चा वर्ग 3969 व त्या दोन संख्यांचा गुणाकार 972 म्हणजे x गुणेला y बरोबर 972. तर त्या संख्यातील फरक किती? काय करायचं? याला स्टेप बाय स्टेप सोडवायचं. बघा, आपण सगळं व्यवस्थित करून घेतलंय. दोन पद्धतीने उत्तर काढू शकता तुम्ही. एक आहे बेरजेचा वर्ग आहे. मग आता आपण 60चा वर्ग काढला तर किती आला? 36 आहे. 70चा काढला तर 49 आहे. म्हणजे 60 आणि 70च्या मध्ये हे आहे, 36 पेक्षा मोठी आहे, 49 पेक्षा लहान आहे. मग 65चा वर्ग 4245, कारण की 5 5 25, 6 7 42. मग आता ही जी संख्या आहे, या कोणत्या संख्या आपल्याला माहित नाही ना, पण त्यांची जी बेरीज आहे ती 65 पेक्षा लहान आहे, 60 पेक्षा मोठी. आणि इथं 9 आहे, याचा अर्थ काय? 9चं वर्गमूळ 3. हे बघा, म्हणजे 63 ती संख्या आहे. त्या दोन संख्यांची बेरीज 63 आहे. एवढं तर आपलं कळलं. पण आता अवयव कसे पाडायचे ते पहा. 972चे अवयव पाडा, मूळ अवयव पद्धत. मग अवयव सगळे पाडले तर शेवटी जोड्या करायच्या. 2 दुनी 4, 3 त्रिक 9 आणि 9 चोक 36. हे पहा, 3 त्रिक 9 आणि गुणेला 3, 9 त्रिक 27. हे पहा 27. त्या दोन संख्या कोणकोणत्या आहेत? एक आहे 36 आणि एक आहे 27. त्यांचा फरक आला 9. म्हणजे आपण पहिले काय करायचं? गुणाकाराचं तुमचा व्यवस्थितरित्या अवयव पाडायचे आणि शेवटी 2-2 जोड्या करून त्या जोड्यांचा परत गुणाकार करायचा. संख्या मिळाल्या 36 आणि 27. मग पहा, 36 आणि 27ची बेरीज 6 6 आणि 7 13शी 3 हातचा लेखा आली का? 63 आली. 36 आणि 27चा गुणाकार 972. 63चा वर्ग 3969 आणि फरक 9. सगळं व्यवस्थित झालेलं आहे. ऑप्शन उत्तर मिळालं. पर्याय क्रमांक 1 9. पुढे पाहायचं आपल्याला. 92 ही संख्या 83 वेळा घेतली. 92 संख्या 83 वेळा घेतल्यास गुणाकार केला तर एकक स्थानी कोणता अंक येईल? दोन पद्धतीनं समजून सांगतो तुम्हाला. एक बेसिक पद्धत, काहीच येत नाही तर सरळ सरळ 92 ही संख्या 83 वेळा लिहायची नाही, 4-5 लिहून पाहिजे अशी. आणि गुणाकार रिपीट होत जातो. पहा, 2 दुनी 4, मग आता 4 दुनी 8, मग आता 8 दुनी 16, 16 दुनी तर मग 6 आलं ना, 6 दुनी 12, मग परत 2 दुनी 4. काय कळलं? जर आपण असा गुणाकार करत गेला तर बघा 4 8 6 2, ओके, आणि परत 4. म्हणजे याचा अर्थ परत 2 आणि परत 4 रिपीट होणार आहे. येतं का लक्षात? मग अशा वेळेस काय करावं लागेल आपल्याला? 20 वेळा आहे ना, हे सेम होणार. जर आपण असे करत गेलं आता पहा ना, परत पुढे काय? 4 दुनी 8, परत 8 दुनी 16, परत 6 दुनी 12. म्हणजे असंच हे रिपीट होणार आहे. मग किती वेळेस रिपीट होणार? तर 20 वेळा. 20 चोक 80. खाली किती उरले? 3. म्हणजे 3 नंबरचं आपलं उत्तर. 1 हा 2 आणि हा 3. उत्तर झालं 8. समजतंय का? पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर आहे. ज्यांना ही पद्धत जमत नसेल त्यांना सूत्र पद्धती बनवलेली आहे, पाहून घ्या. जेव्हा घातांकीत संख्या शोधायची आहे तेव्हा 2 प्रकारच्या कंडिशन असतात. काय आहे? संख्येतील शेवटचा अंक म्हणजेच एकक स्थानचा अंक शोधताना XY Z चा घातांक n, Z म्हणजे शेवटचा अंक, n म्हणजे घातांक. तर 2 कंडिशन आहे. जर Z ची किंमत म्हणजे हा शेवटचा अंक इथं 2 आहे. किती आहे? इथं 2 आहे ना 92ला. जर 1 5 6 असेल तर Z1 ची किंमत तीच येते. पण जर 4 किंवा 9 असेल तर भागेला 2 करा आणि 2 3 7 8 असेल तर भागेला 4 करा. मग आता 83ला हे बघा, 83ला भागेला किती केलं? 4. तर झेडची किंमत 2 आली म्हणून भागेला 4 केलं तर बाकी 3 उरले. बाकी 3 म्हणजे 2चा घन, झेडचा घन. हे बघा, जी बाकी उरली त्याचं हे उत्तर आहे. हे पहा, झेडचा घन. मग 2चा घन किती आहे? 8.
उत्तर मिळालं पर्याय क्रमांक 3. पुढे पाहूयात आपण. एका वर्तुळावरील 7 बिंदू परस्परांशी एक एकदा जोडण्यासाठी 4 रेषाखंड काढले. 4 काढले पहा. समजा इथून सुरुवात करू आपण. 1 2 3 आणि 4. 4 ऑलरेडी काढून घेतले, हे पहिलेच काढले. तर जास्तीत जास्त आणखी किती रेषाखंड काढता येतील? मग आपण काढून पाहू आता. हे बघा 1 आणि हे 2, म्हणजे या बिंदूपासून किती निघले? 2. आता हा बिंदू पहा. 1 2 3 4 5, किती आले? 5. आता हा बिंदू, या बिंदूपासून पहा 1 2 3 4, किती आले? 4. या बिंदूपासून पहा 1 2 3, इथून 1 2 आणि या बिंदूपासून फक्त 1. म्हणजे किती झालं आता? 2 आणि 1 3 आणि 3 6 आणि 4 10 10 आणि हे 5 15. बरोबर आहे? 15 16 आणि 17, किती बिंदू जमतात? 17 जमणार आहे. ही एक पद्धत आहे. दुसरी, तुम्हाला हस्तांदोलन, हे हस्तांदोलन प्रकारचं आहे ना, बरोबर आहे? कारण की एकमेकाशी परस्पर करायचं आहे, त्यानुसार सांगतो. मग हस्तांदोलन सूत्र काय आहे? n इन ब्रॅकेट n-1 आणि डिवायडेड 2. मग n किती इथं आपला? 7. पहा मग आता 7 कंसात 7 वजा 1 आणि छेदात 2. मग आता पहा 7 आणि 7 मधून 1 गेला 6 छेदात 2. बे 1 बे, बे त्रिक आणि 7 त्रिक 21. एकूण किती होणार? 21. पण 4 ऑलरेडी दिले, वजा 4, 21 मधून 4 गेले 17. उत्तर आलं ऑप्शन नंबर 4. तुम्ही कुठल्याही पद्धतीनं जा, डायरेक्ट सोडवा, सूत्रपत्तीनं जा, तुम्हाला दोन्ही पत्तीनं उत्तर एकच येणार आहे. बरोबर? चला आता पुढचा प्रश्न पाहायचा आहे आपल्याला. प्रश्न असा आहे आपला की खालील भूखंडाच्या आकृतीचे निरीक्षण करून क्षेत्रफळ काढा. PQ समांतर आहे SR ला. S आणि R ही समांतर आहे आणि PQ समांतर आहे. तर काय म्हटलं? ते भूखंडाचं एकूण क्षेत्रफळ काढायचं आहे. काय काय दिलेलं आहे पहा. आपल्याला MR दिले 15 आणि QR दिले 17. मग जेव्हा आपल्याला कर्ण आणि पाया दिला तेव्हा आपल्याला उंची काढता येते. बरोबर आहे? मग जर आपण आता त्रिकोण QMR चं क्षेत्रफळ काढलं की नंतर काय होईल? आपल्याला हा जर उंची मिळाली, इकडे पहा, आपला QR ची उंची मिळाली, याचा अर्थ आपण इथे एक असा उभा दंड टाकू शकतो. मग QR ची जी उंची आहे तीच उंची कोणाची राहील? समजा इथे एक बिंदू दिला आपण A, PA ची बिंदू राहील. मग आता आपल्याला जर इथं कर्ण मिळाला 10, उंची मिळाली जी याची निघल QM ची ती, तर आपण पाया काढू शकतो SA. मग आता पहा, एक चौकोन तयार झाला PQMA. याची ही 29 आहे, म्हणजे ही पण 29. मग आता याची लांबी आणि याची लांबी सारखीच उंची. मग आपल्याला जेव्हा आपण हा त्रिकोण, हा चौकोन आणि हा त्रिकोण या तिघांची बेरीज करू तेव्हा उत्तर मिळणार आहे. मग आता ते करूयात. सगळ्या सुविधा तुम्हाला इथं करून दिल्यात व्यवस्थितरित्या. की बघा, पहिले आपण काय केलं? जो हात दिलेला QMR आहे तर त्याचं काढून घेतलं तर QM ची व्हॅल्यू मिळाली 8. पायथागोरसचं सूत्र वापरलं, कर्ण वर्ग बरोबर पाया प्लस उंचीचा वर्ग. मग ही किती मिळाली? 8. ही 8 मिळाली, याचा अर्थ ही पण किती आहे? 8. मग आता इथं आपण SA काढला. SA किती मिळाला? 6. SA मिळाला 6. मग आता AM किती आहे? 29. मग पहा, चौकोन APQM चं क्षेत्रफळ, तर इथं आपलं सूत्र दिलंय ना, समांतरभूत चौकोनाचे क्षेत्रफळ पाया गुणिले उंची 29 गुणिले 8 232. त्रिकोण APS चं क्षेत्रफळ 24. त्रिकोण MQR चं क्षेत्रफळ 60. सगळ्यांची बेरीज 316 मीटरचा वर्ग. पर्याय क्रमांक 2. बरोबर? पुढचा प्रश्न पाहूयात आपण. प्रश्न आहे, खालील आकृती त्रिकोण ABC हा समभुज त्रिकोण आहे, त्यावरून एक अंश काढा. बघा, त्रिकोण A B आणि C हा समभुज आहे, म्हणजे इथं 60 अंश, इथे 60 अंश, इथे 60 अंश. समभुज त्रिकोणाचे तिन्ही कोण सारखे असतात, 60 अंश 60 अंश 60 अंश. का? कारण 60 त्रिक 180. बरोबर? आता एक अंश काढायचा आहे.
मग यामध्ये आपलं काय काय दिलंय ते आपल्याला बघायचं आहे. आता आपला जेव्हा हा B 60 अंश होईल, ओके, हा B 60 अंश, हा C 60 अंश आणि हा E 60 अंश. मग इथे आपले एक नियम माहीत आहे की वर्तुळ कोन हा कंसाच्या निम्मे असतो. याचा अर्थ काय, हा जर 60 अंश आहे तर हा जो आहे हा कंप्लीट हा किती आहे 120 अंश. हा C 60 अंश आहे तर हा किती आहे 120 अंश. म्हणजेच काय AC पण किती असणार 120 अंश. मग हा AC जर 120 अंश आहे, हा B च्या समोर आहे ना, बरोबर, आलं लक्षात. आता ते म्हणले x अंश काढा, बरोबर. मग x अंश कशाच्या समोर आहे, एकदा हे रिमूव्ह करतो मी. आपल्याला हे तर कळलंय हा 120 अंश आहे. हा याचा x अंशचा कोन कसा आहे बघा, हा A असा आणि हा C, बरोबर. म्हणजे हा A आणि हा C, मग याला कोणता कोण तयार झाला, हा, बरोबर का. मग हा जर 120 आहे तर याच्या निम्मे हा किती असणार 60 अंश. झालं का. ऑप्शन नंबर 4 आपलं उत्तर होणार आहे. पुढे पाहूया. सरळ सरळ बॉडमॉस आहे. वजा 0.25 प्लस वजा 0.50 गुणिले 2.25 भाग्याला 4/5. बॉडमॉस समजून सांगण्याची गरज नाही, स्टेप बाय स्टेप तुम्हाला इथं करून दाखवलेलं आहे. जिथं शक्य आहे तिथं आपण वेळ वाचवायचा प्रयत्न करूयात. बघा 2.2.5 ला कन्वर्ट केलं, 5 दुनी 10 आणि 2 12, 12/5. आता इथं मध्ये भागाकार त्याला उलटं करून गुणाकार, 5 कटले 4 1 4, 4 3 12, हे बघा 3. मग याला गुणाकार केलं 0.5 गुणिले 3 तर 1.5. उत्तर आलं वजा 175, 1.75. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर होणार आहे. पुढे दिलंय आपल्याला, योगेश मोटरसायकलने ताशी 45 किमी वेगाने काही वेळात 270 किमी अंतर प्रवास करतो. मग आता 270 किलोमीटर किती वेळात 45. मग आता किती आलं 45 दुनी 90, 90 त्रिक म्हणजेच 3 दुनी 6, 6 तासात. 6 तासात किती गेला 270. आता मोटरसायकलचा ताशी वेग पूर्वीच्या 2/9 पट. मग आता 45चे 2/9 पट काढून घ्या. 9 1 9 9 5 45, 5 दुनी 10. म्हणजे काय, आता 45चे 2/9 किती आलेत 10. याचा अर्थ काय झाला की वेग कितीनं वाढलाय 10 प्रति तास 10 आणि एकूण किती आहे 6 तास. मग 6 गुणिले 10 60 तास, 60 किमी, बरोबर. मग आता अंतर किती झालं, पहिले जात होता 270 प्लस त्यामध्ये मिळवले 60. मग आता 0 0 6 13 म्हणजे 330 किमी अंतर योगेश सायकलने जाणार आहे. ऑप्शन नंबर 2. पुढचा प्रश्न पाहायचा आपल्याला. खालील पर्यायापैकी कोणती संख्या 36 ने विभाज्य आहे. मग आता 36 ने विभाजने म्हणजे 4 व 9 या दोनही संख्येनं ती विभाज्य पाहिजे. मग आता आपण पाहूयात. शेवटी 4 4 ने भाग जातो, 16 4 ने भाग जातो, 56 4 ने भाग जातो, 44 4 ने भाग जातो. आता 9 ने भाग जाणारी संख्या पहा तर 7 दुनी 14 आणि 4 18. 18ला 9 ने भाग जातो, 1 1 1 9 किती झाले 1 आणि 1 2 आणि 2 1 3 आणि 6 9 म्हणजे 9ला भाग जातो, म्हणून 9ला भाग जातो, म्हणजे हिला पण जातो. 9,000 म्हणजे 9 आणि 7 आणि 5 आणि 16 म्हणजे भाग जातो 27. 27ला भाग जातो. 9 9 18 18 आणि 4 22 आणि 4 26 भाग जात नाही. याचा अर्थ काय की पर्याय 1 2 आणि 3 यांना 4 ने आणि 9 ने दोन्ही संख्येने भाग जातो, म्हणजेच त्यांना 36 ने भाग जातो. भाग जात नाही कोणाला, पर्याय क्रमांक 4 ला, 9,944. पुढचा प्रश्न पाहूयात आपण. एका शेतातील विहिरीवरील पाण्याचा पंप पहिल्या दिवशी 3 तास 48 मिनिटे आणि दुसऱ्या दिवशी 6.2 तास सुरू होता, तर दोन्ही दिवसातील पंप सुरू असण्याचा कालावधीत फरक खालीलपैकी किती. 2.4 तास, 2 तास 22 मिनिटे, 44 मिनिटे, 1 42 मिनिटे. काही कन्व्हर्सेशन आपली बेसिक माहीत पाहिजे. कन्वर्ट 1 तास म्हणजे 60 मिनिटं, 0.1 तास म्हणजे 6 मिनिटं, 1 तास म्हणजे 3600 सेकंद आणि 0.1 तास म्हणजे 360 सेकंद. मग आता कन्वर्ट करून घ्या. 6.2 तास,
6.2 तास म्हणजे 372 मिनिटे. 3 तास 48 मिनिटे, 3 तास 48 मिनिटे म्हणजे 228 मिनिटे. दोन्हीतील फरक 144 मिनिटे. पर्याय पहा. पहिला पर्याय 2 तास 4 तास, 2.4 तास म्हणजे 144 मिनिटे. पहिलं अ बरोबर. 2 तास 22 मिनिटे म्हणजे 142 मिनिटे नाही. 144 मिनिटे क बरोबर आणि ड चूक. म्हणजे उत्तर झालं अ आणि क बरोबर. पर्याय 3. आता आपण एकदा इष्टिकाची ती घनाकृती पाहण्याआधी कॉन्टॅक्ट नंबर बघूयात. म्हणजे तुम्हाला जर व्हॉट्सअपला कॉन्टॅक्ट नंबर करायचा असेल तर 98 23 24 71 91 या नंबरला तुम्ही तुमचे नाव, जिल्ह्याचे नाव व TET अशा प्रकारचा मेसेज करू शकता, जेणेकरून TET संदर्भात कुठलेही अपडेट आले तर तुम्हाला या व्हॉट्सअप नंबरवरून कळवल्या जातील. आता आपला इष्टिकाची तिचा प्रश्न पाहूयात आपण. प्रश्न आहे की एका घनाकृती केकची एकूण पृष्ठफळ 1944 सेमी वर्ग आहे. तो कापून इष्टिकाची ती आकाराचे 4 समान भाग तयार केले. पूर्वीच्या केकच्या तुलनेत त्याच्या सर्व तुकड्यांचे घनफळ आणि एकूण पृष्ठफळ याबाबत खालीलपैकी कोणते बदल येतील. हे आकृत्या सगळ्या मी तुम्हाला समजावं यासाठी काढलेल्या आहेत. परीक्षेत फक्त प्रश्न आलाय. पहिले समजून घ्या. हा घन म्हणजे एक केकचा तुकडा आहे. आता काय केलं, याला तो कापून इष्टिकाची त्या आकाराचे 4 समान भाग तयार केले. याला कापले बघा, 1 2 3 आणि 4. म्हणजे पहा असे 4 भाग तयार झाले. ओके. तर पृष्ठफळ बघा, पृष्ठफळा सूत्र काय, 6 बाजू वर्ग. मग आता आपलं काय दिलंय, पृष्ठफळ दिले 1944, त्याच्या भागेला 6 केलं तर 324 आणि जर वर्गमूळ काढलं तर 18 सेमी. बाजू मिळाली 18 सेमी. घनफळ, बाजूचा घन 18चा घन 5832 सेमी. बरोबर आहे. मग आता आपलं घनफळ मिळालं किती, 5832 सेमी. बरोबर ना. म्हणजे घनफळ मिळालं. आता पुढे इष्टिकाची तिचे पृष्ठफळ काढू, कारण की पृष्ठफळ विचारलं होतं. घनफळ, पृष्ठफळ आणि घनफळ. मग घनफळ काढलं 2 LB + BH + LH. मग आता 18 गुणिले 9. तुम्ही म्हणा सर हे 9 कुठून आले, तर सरळ सरळ आपण याला कापलं ना. याला कापल्यामुळे याला अर्ध झालं. मग 18चे अर्धे 9. येतं का लक्षात. मग आता पृष्ठफळ किती मिळालं, 1296 सेमी. मग बघा काय काय आहे. तर आता आपलं एक 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 काढायचं आहे. काय झालं, उंची तर तुम्हाला 18 कन्फर्म मिळाली होती. मग आता समान तुकडे केले, त्याच्यामुळे तिची लांबी आणि रुंदी अर्धी अर्धी झाली होती. बरोबर. मग आता बघा, पृष्ठफळ तेवढेच असेल. पृष्ठफळ तेवढेच आहे का, नाही ना. पृष्ठफळ काय झालं, बदललं. म्हणजे पहिला पर्याय कटला. आता 1944 पृष्ठफळ होतं ना तुमचं, ते बदललं. आता काय म्हणले की घनफळ तेवढेच असेल, घनफळ तेवढंच राहतं, म्हणून ब तर बरोबर. आता पहा, पृष्ठफळ 1296 सेमीने वाढेल. हे काय 1296 सेमी, आपण इथं वजाबाकी केली नाहीची, ते वाढलं. म्हणजे काय, क बरोबर. घनफळ 5832 सेमी, हे काय 5832 सेमी, म्हणजे हे पण बरोबर. याचा अर्थ काय, आपलं उत्तर बरोबर आलेलं आहे. किती झालं उत्तर आपले, ब क आणि ड. ब क आणि ड हे आपलं उत्तर होणार आहे. ओके. चला, तुम्ही इथं कन्फ्यूज होऊ शकता थोडंसं की सर पृष्ठफळ 1296 सेमीने वाढलं म्हणजे नेमकं काय झालं. तर एकूण पृष्ठफळ केकचं किती होतं, 1944. बरोबर. आणि इष्टिकाची ती 1 2 3 4 यांचं पृष्ठफळ किती झालं, 3240. मग आता पृष्ठफळ वाढलं का कमी झालं, तुम्ही म्हणा सर 3240 कसं, तर एकीचा आला 810, एका इष्टिकाची तिचा 810, 4 इष्टिकाची तिचं 3240. मूळ पृष्ठफळ किती होतं, 1944. हे बघा 3240 वजा 1944. मग आता पृष्ठफळ काय झालं, 1296 सेमीनं वाढलं ना या केकच्या तुलनेत. म्हणून क बरोबर, ब बरोबर आणि इथे ड पाहिजे होता. हां, ड पण बरोबर. ओके. चला पुढे पाहूयात. 5 वर्षापूर्वी शियाचे वय हिमांशूच्या वयाच्या 1.25 पट होते. आणखी 5 वर्षानंतर हिमांशूचे वय शियाच्या वयाच्या 6/7 पट असेल तर दोघांच्या आजच्या वयाची बेरीज किती वर्ष असेल. स्टेप बाय स्टेप जा. 5 वर्षापूर्वी हिमांशू x तर शिया 1.25x. 5 वर्षानंतर +5 + 10 +5 + 10. मग आता ही मांडणी केली तर 6/7 किती झालं, वय झालं.
मग हे 6 इकडे गेले, 7 इकडे आले, सगळं करेक्शन झालं, उत्तर आलं x बरोबर 20. ओके, इथं तुम्हाला सगळं लिहून दिलंय. हे बघा, हे 7 आले इथं, 7x, 7 दावे 70, 6 एक 6 आणि हे 6 25, 7.50 आणि 6 दावे 60. मग वजाबाकी केली, उत्तर आलं x बरोबर 20. मग किमती टाकल्या. हिमांशूचं आजचं वय 25 बरोबर, सियाचं आजचं वय 30, बेरीज 55 वर्ष. ऑप्शन नंबर 3. पुढे बॉडमाऊस दिले तुम्हाला सरळ सरळ, गुणाकार वजाबाकी गुणाकार वजाबाकी गुणाकार आणि शेवटी गुणाकार. तर उत्तर आलं 1, पर्याय क्रमांक 4. समजून सांगण्याची गरज नाही, स्टेप बाय स्टेप करून दाखवलेलं आहे. इथं फक्त तोंडी बोललेलं नाही, तुम्हाला डीटीपी करून दिलेलं आहे. कारागीर बांबूच्या 3 शिड्या बनवित आहे. 50 सेमी अंतरावर एक, याप्रमाणे प्रत्येक शिडीला 11 पायऱ्या लावल्या. तर त्या शिड्या बनवण्यासाठी पायऱ्यांशिवाय लागणाऱ्या बांबूची एकूण लांबी किती? बघा किती पायऱ्या, 1 2 3 4 अशा किती आहेत ह्या? 11. आणि जमिनीपासून हे अंतर किती? परत 50 सेमी. म्हणजे हे 11 गुणेला 5, 11 5 55 आणि हे 550 प्लस हे 50, 0 0 म्हणजे 600 सेमी बरोबर एका बाजूला. आलं का लक्षात? नंतर इकडच्या बाजूला परत 600 सेमी. मग आता 600 सेमी म्हणजे मीटरमध्ये किती? भागेला 100, 0 कट 0 कट 0 कट 0 कट बरोबर आहे. 6 मीटर म्हणजे 6 6 6 6 6 6 3 शिड्या आहे ना. मग आता 6 2 12 18 24 30 36 किती लागणार आहे? 36 मीटर लागणार आहे. पर्याय क्रमांक 2. माधवरावांकडे असलेल्या रकमेतील काही रक्कम बचत खात्यात ठेवली. एकूण रक्कम किती आहे माहीत नाही, तर x बरोबर आहे. x एकूण आहे. मग आता बचत खात्यात किती ठेवली माहीत नाही. उर्वरित 3/4. उर्वरित किती होती? उर्वरित 3/4. याचा अर्थ काय? 4 पैकी 3 तुकडे उरले म्हणजे एक तुकडा कुठं वापरला? बचतसाठी. म्हणून 1x बचतसाठी, 1/4 बचत, 3 1 उर्वरित. पुढे काय म्हणले? उर्वरित पैकी 3/5 म्हणजे 3/4 गुणेला 3/5 बरोबर. 3 त्रिक 9. हां, रकमेपैकी. अच्छा, म्हणजे आपल्याला याची काय काढावं लागणार? टक्केवारी काढावं लागणार. चला व्यवस्थित करून दिले तुम्हाला. हे पहा, ती एकूण रक्कम x, उर्वरित 3 1/4, बचत खात्यात आली 1/4. मग उर्वरित पैकी 3/5 म्हणजे किती झालं? 9 1/20. मग 3 1/4चं परत 1/3, 1 1/x. मग एकूण खर्च किती झाला? तर हे तर याचा लसावी काढला. मग तो आपल्याला मिळाला किती? एकूण खर्च 19x/20. मग x म्हणजे काय? एकूण खर्च. एकूण रक्कम x वजा 19/1 बरोबर 1200. याचा अर्थ काय? x बरोबर 24,000. x मिळाला 24,000 आणि किती छेदात 4, 4 1 4 6 24. 6,000 रुपये बचत खात्यात ठेवले. पर्याय क्रमांक 2. पुढे पाहूयात. एक वस्तू 1320 रुपयास विकून जितका नफा होतो त्याच्या 1.5 तोटा 1125 रुपयास विकल्याने होतो. यावरून त्या वस्तूची मूळ किंमत किती? बघा, 1320ला विकलं तर x नफा झाला आणि 1125ला विकलं तर 1.5 पट म्हणजे 1.5 पट तोटा झाला. दोन्हीचा फरक किती झाला? 1.5 आणि x 2.5 म्हणजे 2.5 पट 2.5x या दोन्हीमधला फरक आहे. मग वजाबाकी करून त्याला 2.5ने गुणाकार करा. विक्री 1320, नफा x. विक्री 1125, तोटा 1.5x. मग x ची व्हॅल्यू मिळाली 70. x बरोबर 70. तर विक्री जर काढायची तर वजा 70 1250. तोटा केला तर प्लस 105. 105 कुठून आले? 70 गुणिला 1.5 तर 1250. ओके, म्हणजे उत्तर मिळतं पर्याय क्रमांक 1. नेक्स्ट आहे सूचना. गृहसंकुलातील या वृत्तलेखावर आधारित आहे. पण हे दोनही प्रश्न काय झालेले आहेत? रद्द करण्यात आलेले आहेत. परीक्षा परिषदेने दोन्ही प्रश्न रद्द केले. शेवटचा प्रश्न आहे आपला. गणित अध्यापनातील दूरगामी उद्दिष्टांच्या स्पष्टीकरणाचा योग्य पर्याय कोणता? दूरगामी उद्दिष्ट आपलं कायचं आहे? अनिकेत दिलेल्या मापानुसार आकृती काढतो. बघा, म्हणजे काय झालं? अनिकेतला समजा माप दिलं 90 अंशाचा कोन काढ, त्यानं काढला. म्हणजे हा काही दूरगामी परिणाम नाही, तात्कालिक झालं. अनुजा आलेखातील माहितीचा अर्थ लावते. एक आलेख दिलाय समजा, त्याच्यावर x y असणार आहे
मग एक्स वायचा अर्थ ती लावते, म्हणजे हे पण लगेच झालंय. स्पंदन भौमितिक साहित्याने सुंदर आकृत्या काढतो, हेच आपलं उत्तर बरोबर आहे. कसं ती एका मिनिटात समजून घेऊ. मानसी आकृत्यामधील फरक स्पष्ट करते. 2 आकृत्या आहेत त्यातला ती फरक स्पष्ट करते, म्हणजे हे पण तात्कालिक लगेच. मग आता जे आपलं उत्तर आहे की स्पंदन भौमितिक साहित्याने सुंदर आकृत्या काढतो. काय झालं, स्पंदनजवळ फक्त भौमितिक साहित्य आहे, बरोबर. मग आता त्याला माप दिलं नाही, काही दिलं नाही, काहीच नाही. त्या भौमितिक साहित्याचं त्यांना स्वतः आधी जो अभ्यास केला होता त्यानुसार आता सुंदर आकृत्या काढल्या. म्हणजे आधी केलेल्या अध्यापनाच्या आधारे त्यानं दिलेल्या भौमितिक साहित्याच्या स्वतःच योग्य आकृत्या काढल्या, सुंदर आकृत्या काढल्या. म्हणजे त्यानं ते उपयोजन केलं नंतर आधीच्या अध्यापनाचं, म्हणून हे झालं दूरगामी उद्दिष्ट. पर्याय 3. आता पहा, आपण काय केलंय, 2014 ते 2021 पर्यंत झालेले गणिताचे स्वतंत्र सर्व प्रश्न बनवलेले आहेत. 2013चा व्हिडिओ पण लगेच बनवणार आहोत. त्याचबरोबर मराठी, इंग्रजी यांचे पेपर 1, पेपर 2 चे 2013 ते 2021 चे सर्व व्हिडिओ बनवलेले आहेत. तसेच बालमानसशास्त्र, पर्यावरण, सामाजिक शास्त्र यांचे व्हिडिओ आपल्या चॅनलला बनवलेले आहेत. तुम्ही व्हॉट्सअपला कॉन्टॅक्ट करू शकता. 98 23 24 71 91. तुमचे नाव, तुमच्या जिल्ह्याचे नाव व TET असा मेसेज केल्यास TET, CTET, TET या संदर्भात सर्व अपडेट तुम्हाला व्हॉट्सअपला पाठवल्या जातील. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा. तसेच ओएसिस करिअर पॉईंटचे यूट्यूब चॅनल, टेलिग्राम चॅनल जॉईन करा. धन्यवाद.